शिवना टाकळी या प्रकल्पामध्ये वैसपूर गावाचे 30 वर्षापूर्वी पुनर्वसन झाले आहे, परंतु वैसपूर येथील नागरिकांना शासनाच्या कोणत्याही योजना मिळालेल्या नाही। तसेच त्यावर असलेली जमीन व घर नमुना नंबर 8 वर सुद्धा घेण्यात आले नाही। वारंवार विनंती करूनही मागण्या मान्य झाल्या नाही। यामुळे वैसपूरचे रहिवासी उपविभागीय अधिकारी शिवना टाकळी उपविभाग टाकळी येथे अमरण उपोषणात बसले आहेत। यावेळी मंडळाधिकारी व महसूल अधिकारी यांनी या उपोषण ठिकाणी भेट देऊन समस्या व माहिती जाणून घेतली। UCN TV न्यूजचे रिपोर्टर LV पवार। चलन काढले त्याला हायलाइट करावं नसतं। 2 मिनिटं राहत त्याला हायलाइट करू आपण। याच्यात नंबर आहे आपली पूर्ण 23 मध्ये अनुक्रमांक प्लॉट क्रमांक कशी दिली डबल येतो, एक खळ्याचा आणि एक घराचा गावठाण। हो त्याच्यात आहे आणि काय खाली लेआउटच आहे, शॉर्ट मध्ये लेआउट आहे। मोठा देऊ का आपण यांना काढला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील शिवना टाकळी मध्यम प्रकल्प या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी वैसपूर गाव हे पुनर्वसन झालेलं आहे, परंतु बरेचसे डॉक्युमेंट्स कागदपत्र शासनाकडून कंप्लीट न झाल्यामुळं त्यांना आज आमरण उपोषण करण्याची पाळी आलेली आहे आणि त्यांच्या मागण्यासुद्धा रितसर सगळे डॉक्युमेंट्स आपण चेक केले, त्यानुसार त्यांचे गट नंबर 22 गावठाण ही जमिनीत असलेले घरे त्यांच्या नावानं करण्यात यावी अशी सुद्धा त्यांची मागणी आहे। अजून ग्रामपंचायत संदर्भात मागणी आहे, भूसंपादनच्या संदर्भात सुद्धा मागणी आहे आणि महसूल विभागाकडे जे
वर्किंग म्हणजे कार्य आहे त्याची सुद्धा याच्यात मागणी केलेली आहे. आणि विशेष यामध्ये ही पाळी भूसंपादन विभागानं येऊन द्यायला नाही पाहिजे. ॲज इट इज ते त्यांचं कर्तव्य आहे. पण ग्रामस्थांना कर्तव्याच्या मागणीसाठी जर उपोषण करता येत असेल तर ह्या कर्मचाऱ्यांना कोणत्या भाषेत बोला आपण, तर आपल्याकडे शब्दसुद्धा नाही आहे. आणि विशेष म्हणजे तात्काळ या ठिकाणी देवगाव रंगारीचे मंडळ अधिकारी व महसूलचे तलाठी आप्पा झालटे साहेब हे सुद्धा तात्काळ या ठिकाणी भिंगारे या ठिकाणी आलेले आहेत. अजूनसुद्धा या डिपार्टमेंटचे शाखा अभियंता उपविभागीय अभियंता कोणीसुद्धा या ठिकाणी आलेलं नाही आहे. आणि विशेष या रितसर मागणी आहे या लोकांची. अशीच मागणी पूर्ण शिवनाडागली मध्यम प्रकल्पाच्या बऱ्याच गावाची मागणीसुद्धा आहे. पण ही पाळी त्यांच्यावर यायला नाही पाहिजे. विशेष म्हणजे काही ठिकाणी मध्यम प्रकल्पाअंतर्गत 2 कॅनल झालेले आहे. त्या कॅनलच्या जमिनीचे पैसेसुद्धा या शासनानं दिलेले नाही आहे. त्याचेसुद्धा आमच्याकडे डॉक्युमेंट्स आमच्याकडे उपलब्ध आहे. युशियन आणि आपल्यासोबत या ठिकाणचे ग्रामस्थसुद्धा आहे. नाव काय तुमचं? ज्ञानेश्वर बोर्डे, गाव वैसपूर. याबद्दल काय सांगू शकता तुम्ही? याबद्दल विशेष असं आहे की आमचं 30 वर्षापासून पुनर्वसन गावठाण झालेले आहे. 1993 पासून आम्हाला ताबाबावत्या दिल्या होत्या. गावठाण निश्चिती झाली होती. परंतु आज तागायतपर्यंत आम्हाला त्या भूखंडाचे आटे उपलब्ध झालेले नाही आहे. आमच्या अशा अनेक अंतर्गत खूप काही अशा मागण्या आहेत त्या पण पूर्ण झालेल्या नाही. संबंधित विभागांना किंवा संबंधित अधिकारी लोकांनी याच्यावर थोडंसं कानाडोळा केलेलं आहे. त्यांचं दुर्लक्ष आहे. आम्ही वारंवार पत्राद्वारे यांना निवेदन देत गेलेलं आहे. यांच्याशी संपर्क साधलेला आहे. परंतु यांनी चालढकल करतच आज तागायत त्या म्हणजे या ठिकाणी एकंदरीत यांच्या बोलण्यानुसार या गावातील नागरिकांनी वारंवार शासनाकडं लेखी तोंडी पाठपुरावा करून सुद्धा शासनानं यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि असे दुर्लक्ष हे व्हायला सुद्धा नाही पाहिजे. आता आपल्यासोबत मंडळ अधिकारी साहेबसुद्धा आहे. ते सुद्धा आपल्याला थोडक्यात सांगतील. साहेब आपलं नाव काय? माझं नाव जगन्नाथ लोखंडे, मंडळ अधिकारी हातनूर विभाग. ओके. वैसपूर हे मंडळ विभाग हातनूरमध्ये येत असल्या अंतर्गत कारणाने आज मी या ठिकाणी उपोषणस्थळी हजर झालो असता या ठिकाणी असं दिसून आलं की सदर हे जे गाव आहे हे लवाळी गावठाणामध्ये वसलेलं असून याच्यामध्ये गट नंबर 23ची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. परंतु गट नंबर 22 हे गायरान असल्या कारणाने अजून त्याच्यामध्ये फेरफार घेण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाच्या अद्यापर्यंत आदेश न आल्यामुळे त्यामुळे ते फेरफार होऊ शकलेले नाही. म्हणजे एकंदरीत यांच्या बोलण्यानुसार वरिष्ठांचे आदेश त्यांना आले नाहीत आणि म्हणूनच हे फेर झालेले नाही आहे. तर वरिष्ठ ॲज पर रूल डॉक्युमेंट्स प्रमाणे त्यांनी जर यांना आदेश दिले तर हे फेर होऊ शकतात का? हो, नक्कीच. म्हणजे वरिष्ठांना जर यांना डॉक्युमेंट्स दिले तर हे फेर होऊ शकतात. UCN न्यूजसाठी LV पवार, नमस्कार.